नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या जिल्हास्तरीय चौथ्या अधिवेशन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं तसेच कार्यक्रमासाठी जिल्ह्याभरातून उपस्थित सर्व ग्रामरोजगार सेवक सदस्य पदाधिकारी व माझ्या माता भगिनींचं शब्दसुमनांसह जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. मित्रांनो, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं आणि याचाच प्रत्यय आज भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं यशस्वीपणे राबवल्या जात असलेल्या मनरेगा योजनेच्या बाबतीत अनुभवास महत्त्व आहे. कारण आज आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात राबविल्या जात असलेल्या मनरेगा या योजनेचा उगम झाला तो 1972च्या महाभयंकर दुष्काळातच. या योजनेचे जनक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते सांगली जिल्ह्यातील विसापूर गावचे विस पागेसाहेब यांच्याकडे 1972च्या दुष्काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी विसापूर गावातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं यासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची जमा संपूर्ण पुंजी खर्च करत ही योजना 26 जानेवारी 1972ला विसापूर गावासाठी सुरू केली. याची माहिती शासन दरबारी पोहोचवत ही योजना संपूर्ण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामीण भागातील गरजवंतांना मिळाले यशाच्या शिखरावर पोहोचताना दिसून येत आहे. ग्रामरोजगार सेवक हा योजनेचा केंद्रबिंदू आहे. सरपंच कोकाटे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानिक व्हावं, त्यांच्या यशस्वी स्वागत. त्याप्रमाणे अरुणभाऊ वाघ यांना विनंती आहे. हे ब्रिज घेऊन सुरू झालेली योजना आज मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर मी समृद्ध, पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू होतो आहे. आणि हिऱ्याशिवाय कोंढणाला महत्व नाही, हिऱ्याशिवाय कोंढणाला महत्व नाही, कळसाशिवाय मंदिराला शोभा नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्षाशिवाय महत्व नाही. म्हणून आपल्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे आयटकचे राज्याध्यक्ष माननीय कॉम्रेड प्राध्यापक राजू दर्जे साहेबांना विनंती आहे आपण अध्यक्षता स्वीकारावं. आणि प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं विक्रमशाह संघटनेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आपले विचार जर श्रेष्ठ असतील तर आपलं हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. असे श्रेष्ठ विचारांचं नेतृत्व आज या ठिकाणी अतिथी म्हणून लागले. आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करावं. या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मागण्यांसाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपल्या तालुक्याचे जनसेवक आदरणीय माजी आमदार राजाभाऊ वाजे, या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे नेते आमचे सहकारी मित्र राजाभाऊ देसले, उपस्थित संघटनेचे पदाधिकारी, सर्वच जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सहकारी मित्र भारतशेठ कोकाटे, अरुणभाऊ वाघ, डॉक्टर रवी पवार, आपले BDO साहेब आणि सर्वच अधिकारी, आणि खास करून ज्यांचं अभिनंदन करावं ते असे आमचे मित्र अनिल बुचकुल, मनोहरजी आंधळे,
त्यांचे सर्व सहकारी राजाराम शिरसाट असतील, संजय जाधव असतील, सतीश ढमाले असतील, अण्णा उगले असतील, अजय कडाळे, देवीदास कातकडे, बबन भडांगे, राहुल शिंदे, आपले देवीदास कुंदर, सुनील ठाकरे आणि संपतराव मेंगार. खरं म्हणजे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आहे आणि आदरणीय भाऊंची परवानगी घेऊन एका ठिकाणी मला थोडं जायचं असल्यामुळं मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. एक खूप असं चांगली संकल्पना जिल्हास्तरीय अधिवेशन आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये होत आहे आणि खरं म्हणजे आपला हा जो काही घटक आहे ग्राम रोजगार सेवक आणि मनरेगाची सगळी टीम, राजाभाऊ खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत काम करणारी ही माणसं आहे आणि केंद्र शासन, राज्य शासन कोट्यवधी रुपये या मनरेगावर खर्च करतंय, परंतु त्या खर्चातला एक छोटासा भाग जर आपल्या या ग्राम रोजगार सेवकांच्या उद्धारासाठी जर त्यांनी घेतला, त्यांना जर काही प्रमाणात मानधनाच्या स्वरूपात असेल, वेगवेगळ्या सुविधा असतील, हे जर या शासनाने दिलं तर मला वाटतं जे हजारो रुपये अखर्चित राहतात ते जर यांना बळ दिलं तर शासनाची ही योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. आणि आपण अनेकांना म्हणजे मी आता एखाद्या पदाचा उल्लेख करणार नाही की यांना 1 लाख पगार आहे, त्यांना 50,000 पगार आहे, ते किती तास काम करता, आपण त्या वादात जाणार नाही. परंतु जो माणूस गावाच्या विकासासाठी, गावातल्या शेवटच्या माणसाच्या साठी रात्रंदिवस काम करतो, किती अडचणी असतात मला माहिती आहे. ते रजिस्टर मेंटेन करण्यापासून, लोकांना रोजगार देण्यापासून या सगळ्या घटकाला खऱ्या अर्थानं हा दुर्लक्षित राहिलेला आहे आणि त्यांच्या मागे उभं राहणं ही खऱ्या अर्थानं आपली काळाची गरज आहे. आज ही या योजनेचा मुख्य उद्देशच आहे की आपण बघतो अनेक लोक हे विस्थापित झाले. सिन्नर तालुक्यातले अनेक लोक मुंबईला निघून गेले. का निघून गेले? त्यांना शेवट रोजगार नव्हता, कामधंदे नव्हते. आज आपल्या पेठ सुरगाणा भागातले भाग, आमच्या टाकीर गटातले अनेक लोक एका कालावधीमध्ये सिन्नरला येत असतात. हे लोक विस्थापित होऊ नये याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपली रोजगार हमी योजना अधिक मजबूत होणं ही काळाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं मी अनिल आणि मनोहर आणि त्यांचे सर्व सहकारी हे आल्यानंतर किंवा ते सतत आदरणीय भाऊंच्या आणि आमच्या संपर्कात असतात आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही सर्वजण अतिशय भक्कमपणाने उभे आहोत. तुम्हाला सगळ्यांना शासनाकडून चांगल्यात चांगलं मानधन, तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे ही सुद्धा आमची तळमळीची भावना आहे. आणि ज्या ज्या वेळेस तुमच्या संघटनेसाठी कुठेही काही वेळ येईल, आमच्या सारख्यांना पाठीशी उभं राहणं असेल, कुठेही आपल्यासाठी जे जे काही करण्याची संधी आम्हाला मिळेल ती निश्चितपणाने आम्ही भक्कमपणे आपल्या सोबत या ठिकाणी उभे राहू. आमचे मित्र राजाभाऊ देसले आणि त्यांचे सर्व सहकारी हे आपल्यासाठी नेहमीच पुढे काम करत असतात आणि पक्ष किंवा काही इतर विचारधारा असल्या तरी आपण केलेल्या कामाला, आपण केलेल्या श्रमाला हे निश्चितपणाने सन्मान झाला पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. त्या निमित्ताने मी अनिल आणि आपले मनोहर आणि त्यांची सगळी टीम यांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी या निमित्ताने या सगळ्यांना एकत्र आणलं आणि हा आवाज शासन स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून उठवण्यासाठी आपण एक संघटन चांगले केलंय. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मला बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
शेवटच्या व्यक्तीचं काम कसं व्हावं यासाठी कोणताही त्रास सहन करून करणारे काम करणारे माणसं आहेत हे आपल्याला माहिती आहे, कारण आपण नसते आहात. तसं पाहायला गेलं तर रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने या देशाला दिलेली एक देणगी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना ज्या पद्धतीने चालली त्या पद्धतीने हळूहळू देशात सर्वत्र रोजगार हमीचं काम चालू लागलं आणि नंतर केंद्र शासनाने त्याचं रूपांतर मनरेगात केलं. परंतु हे करत असताना जो शेवटचा घटक आहे त्याच्याकडे जे दुर्लक्ष संपूर्ण शासकीय यंत्रणेचं झालं त्याला वाचा फोडण्यासाठी ही संघटना निर्माण झाली. आणि ज्या महाराष्ट्राने रोजगार हमी योजना अख्ख्या देशाला देणगी दिलेली आहे त्या महाराष्ट्रातल्या ग्राम रोजगार सेवकांना अल्पशा अशा मोबदल्यावर काम करावं लागतं आणि बाकीच्या राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी जवळपास 15,000 रुपये महिन्याला त्यांना पगार मिळतो. त्यांची संघटना जरी असली तरी त्यांच्या मागण्या खूप फार काहीतरी वेगळ्या आहेत असं काही नाही. ते जे काम करतात त्यांना त्याचं नियुक्तीपत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मिळावं ही एक रास्त मानवी मला वाटतं इच्छा आहे. आणि म्हणून आपण संघटित झाला आहात आयटक सारख्या एका योग्य संघटनेत आपण सम्मिलित झाला त्याच्याबरोबर काम करताय. तसं पाहायला गेलं तर हे आपल्या मागण्यांसाठी सर्वजण एकत्र आहेत. सर्वांना वाटतं की आपल्याला आपल्यावर होणारा अन्याय दूर व्हावा. आता आयटक ही संघटना जवळपास आपण जर म्हटली तर अति डावी संघटना आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते ज्या पक्षात काम करतात आम्ही अति उजव्या कार्यकर्ते आहोत. कारण कम्युनिस्ट पक्ष हा डावा विचारसरणीचा पक्ष आहे आणि शिवसेना हा उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. परंतु आपल्या मागण्यांसाठी डावं उजवं बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी आपण आमच्या सरकारने बोलवलं आम्हाला येण्याला आनंद झाला. याचं मूळ कारण ते आहे की आपल्यावर होणारा अन्याय याला वाचा फोडून सर्वांनी मिळतो आपल्या अन्यायाचं परिमार्जन कसं होईल यासाठी प्रयत्न करणं हे मला वाटतं महत्वाचं आहे. तसं पाहिलं गेलं तर माझा अनिल स्नेही आहे. त्यांनी मला बऱ्याच दिवसापूर्वीच सांगितलं होतं की हा कार्यक्रम आपण ठेवला आहे आणि तुम्हाला बऱ्याच संपूर्ण वेळ थांबावं लागणार आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. कार्यक्रमही मला वाटलं 10ला सुरू होईल 12पर्यंत संपेल. कार्यक्रम सुरू व्हायला उशीर लागला. आज 12 डिसेंबर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची आजची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आहेत. 11 वाजताचे जे कार्यक्रम होते ते अजूनही होऊ शकलेले नाही. बऱ्याच ठिकाणी मला जाणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की त्या कार्यक्रमात जाण्यासाठी आणि मुंडे साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी जे मला जावं लागतंय त्यामुळे मी पूर्ण वेळ थांबू शकणार नाही. परंतु मी वैयक्तिकरित्या आणि आम्ही सर्वजण जे आम्ही एकत्र काम करतोय या सर्वांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की जेव्हा कधी आपले काही कामं असतील तर आमची विचारसरणी काही जरी असली तरी माणूस या नात्याने आम्ही सतत आपल्या सर्वांबरोबर राहू ही ग्वाही मी आपल्या सर्वांना इथे देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
मार्गदर्शक माननीय राजाभाऊ वाजे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भोपळीचे सरपंच, सोनापूरचे सरपंच, तालुका कृषी अधिकारी, आताच उपस्थित झालेले आपले सर्वांचे मार्गदर्शक मुंडावरे साहेब, पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व फॉरेस्ट वन विभागाचे अधिकारी, कृषीचे अधिकारी आणि सर्वच आपल्या जिल्ह्यातून उपस्थित असलेले ग्राम रोजगार सेवक, त्यांच्या सर्व पदाधिकारी. यापूर्वी त्र्यंबकेश्वरला मी असताना एक आम्ही ओंकार जाधवच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस एक अधिवेशन आपलं तिथं झालं होतं. मला वाटतं हे अधिवेशन आता 5वं असेल, पण आपण 4थं लिहिलेलं आहे. ओंकारने छान वेगळं तिथं तालुका आमचा छोटा होता त्र्यंबकेश्वर, परंतु अतिशय सुंदर असं नियोजन केलं होतं. आणि कुठलाही फंडिंग नसताना सुद्धा उत्कृष्ट नियोजन करणं ही फार कशी तारेवरची कसरत आहे. परंतु ओंकारने सुद्धा तिथं खूप छान नियोजन केलं होतं. आज सुद्धा आपण या सर्व जिल्ह्याचे जे ग्राम रोजगार सेवक इथं उपस्थित झाले सर्वांचं मी तालुक्याच्या वतीने स्वागत करतो. आणि इथं सुद्धा मनोहर आंधळे आणि बुचकुल आणि सर्व तालुक्यातल्या आमच्या ग्राम रोजगार सेवकांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. ग्राम रोजगार सेवकांचे अनेक प्रश्न ते आपण आज दिवसभर चर्चा करणार. मला एक प्रशिक्षण असल्यामुळे मला जायचं असल्याने मी थांबू शकत नाही, म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित उभा आहे. जे गाव पातळीवरती शेवटचा जो घटक आहे तो ग्राम रोजगार सेवक आहे आणि मागील त्याला काम देण्याची जबाबदारी ही खरं तर त्या ग्राम रोजगार सेवकावर आणि त्याच्या माध्यमातून व्हिडिओ आणि तहसीलदार आणि वरच्या अधिकाऱ्यापर्यंत येते. आणि त्यासाठी ज्या निकषाने जे काम करायचं आहे तो ग्राम रोजगार सेवक करत असतो. ज्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं तर त्याला मानधनही चांगल्या प्रकारचं मिळतं. आणि अनेक प्रश्न तुमचे त्याच्यामध्ये आहेत, त्या अनुभव मानधनामध्ये आपलं भागत नसेल, अनेक प्रश्न असतील ते आज आपण दिवसभर चर्चा करा. परंतु ग्राम रोजगार सेवकाने जर चांगल्या प्रकारचं काम केलं, गाव पातळीवरती काम केलं, तर आपण मजुरांना काम उपलब्ध करून देऊ शकतो. चांगल्या प्रकारच्या योजना या राबवू शकतो. आणि अनेक चमत्कार हे ग्राम रोजगार सेवकांनी ग्राम रोजगार आपल्या रोजगार हमी योजनेमध्ये करून दाखवले. आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जे झालेली कामं, त्यामुळं ज्या निधीची वाट न बघता आपल्याला हा सातत्याने निधीचा फ्लो चालू असल्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे काम हाती घेता येतात आणि त्या कामांना आपण गावावरती त्या गावाचा नक्षा बदलू शकतो, हे या योजनेने दाखवून दिलेलं आहे. खरं तर ही योजना ही महाराष्ट्राने रोजगार हमी योजना सुरुवातीला 72च्या काळामध्ये असलेली 72ची रोजगार हमी योजना ही देशाने स्वीकारली आणि तिला मनरेगा हे नाव दिलेलं आहे. या योजनेमध्ये आपण सर्व काम करतात. अतिशय चांगल्या प्रकारचं हे काम या आपल्या हातून होतंय. आपण जिद्दीने आणि जिगरीने काम करावं. त्याच्यामध्ये नियमावली कायदा जो ग्राम रोजगार आपला मनरेगाचा एक स्वतंत्र कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत आपण जर बसून काम केलं तर याच्यात कुठल्याही अडचणी येत नसतात. भीती अनेक ठिकाणी मी माणिक तालुक्यामध्ये काम करताना ग्राम रोजगार सेवक किंवा सरपंच या कामामध्ये किंवा ग्रामसेवक धसत नाही, मग त्याच्या अटी शर्ती कठीण आहेत किंवा त्याच्यामध्ये माणूस अडकतो जातो, ह्या ज्या गैरसमज आहेत हे गैरसमज आपण काढून टाकले पाहिजे. आणि त्याचा अभ्यासपूर्व जर आपण काम केलं तर आपण चांगल्या प्रकारचा गाव पातळीवरती न्याय देऊ शकतो आणि या योजनेला न्याय देऊ शकतो आणि आपल्या कुटुंबाला न्याय देऊ शकतो. मी या कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्वजण जिल्ह्यातले ग्राम रोजगार सेवक, त्यांचे पदाधिकारी आणि सर्व तालुक्यातील प्रमुख मंडळी उपस्थित झाले, सर्वांचं मी या अधिवेशनाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.
नमस्कार. आज नाशिक जिल्हा ग्राम रोजगार सेवक संघटना आणि मनरेगा संघटनेच्या संयुक्त नियोजनाने आज जो कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मुंडेवारी साहेब तसेच सर्व मान्यवर इथं उपस्थित राहिलेले त्यांचे नामवंत करण्यापेक्षा शॉर्टकट 2 शब्दामध्ये मी माझं बोलणं हे करतो. मनरेगा ही योजना आज जर बघितलं तर तळागाळापर्यंत गेलेली आहे. मी समृद्ध तर गाव समृद्ध या योजनेमध्ये एक मी खंबाळे या ग्रामपंचायतचा ग्रामरोजगार सेवक म्हणून आज काम बघतोय. जर आपण बघितलं तर ग्रामपंचायती पातळीवरती ग्राम रोजगार सेवक हा अर्धवेळ कर्मचारी म्हणून शासनाने नेमणूक केलेला आहे. पण जसं रोजगार हमीची सुरुवात झाली तेव्हापासून टप्प्याटप्प्याने दिवसेंदिवस ह्या योजनेमध्ये बदल होत गेला. पण रोजगार सेवक हा अर्धवेळ कर्मचारी म्हणूनच तसाच राहिला. त्याच्या कुठल्याही कार्य आणि जबाबदारीमध्ये बदल झालेला नाही. आम्ही जे गाव पातळीवरती काम करतो, गाव पातळीवरती काम करत असताना ग्रामसभा ज्याप्रमाणे महत्वाची असते, कारण ग्रामसभा आपण ज्यावेळेस घेतो त्या ग्रामसभा हा मनरेगाचा आत्मा आहे. ग्रामसभा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण नियोजित कामं घेणारे, कृती आराखडा बनवणारे त्याचं काम केलं जातं. पण तो केल्यानंतर वर्षभर त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तो तयार झालेला आराखडा सर्वसामान्य माणसापर्यंत, वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रोजगार सेवकाचं असतं. आणि आज आपण बघितलं शासनाने लखपती योजना चालू केलेली आहे. प्रत्येक कुटुंब हा लखपती झाला पाहिजे, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात योजना या मनरेगामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. पण एकंदरीत मी एक रोजगार सेवक म्हणून एक आमची व्यथा साहेबांजवळ मांडण्याचा प्रयत्न करतो की मनरेगा ह्या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने दिवसेंदिवस खूप मोठा बदल झाला. पण बदल होत गेला. पण जो रोजगार सेवक आहे तो अर्धवेळ तसाच राहिला. एक अशी अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे शासनाने कुटुंब लखपती करण्याचा प्रयत्न जोरदार चाललेला आहे, त्या पद्धतीने आमच्या रोजगार सेवकांचं कुटुंब पण लखपती झालं पाहिजे, एवढी एक आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. कारण आम्ही रोजगार सेवक ज्यावेळेस गाव पातळीवरती काम करतो त्यावेळेस आम्हाला ज्याप्रमाणे आपण म्हणतो ऊन वारा पाऊस हे आसमानी संकट असतात, त्याप्रमाणे आम्हाला गाव पातळीवरती काम करत असताना आम्हाला भरपूर संकट असतात साहेब. ते संकट 5-5 वर्षांनी बदलत असतात. 5 वर्षांनी बॉडी बदलली की सगळ्यात मोठं संकट ते येतं, कारण त्यांच्या मर्जीतला रोजगार सेवक त्यांनी तिथे नेमलेला असतो. मग आम्ही 5 वर्ष घरोघरी फिरून सर्वे करून ते सगळं त्यांचे प्रस्ताव तयार केले, पंचायत समितीला आणून दिले, ते मंजूर झाले, त्यांचे मस्टर काढले, त्यांचं सगळं दस्तावेज आम्ही सांभाळतो. आणि 5 वर्षांनी नवीन सरपंच निवड झाल्यानंतर ज्या वेळेस आम्ही केलेले काम असतं आणि तो सरपंचाच्या मर्जीमधला ज्यावेळेस रोजगार सेवक त्याने नेमला जातो त्यावेळेस मग आमची पूर्णतः म्हणजे कुटुंबाची उपासमार त्यामध्ये होऊन जाते. कारण आजच्या घडीला आज जर बघितलं आपण तर रोजगार सेवक हा बिनआधारी एक कर्मचारी म्हणून आज काम करतोय. जर आपण बघितलं ग्रामसभा ज्याप्रमाणे महत्वाची असते त्याचप्रमाणे रोजगार सेवक सुद्धा ह्या योजनेचा कणा आहे. या योजनेमध्ये रोजगार सेवक हा महत्वाचा दुवा आहे आणि रोजगार सेवक असल्याशिवाय ही योजना शेवटच्या माणसापर्यंत जाऊन लखपती करू शकत नाही, एवढं मी बोलतो. आणि त्याच्या अगोदर एक छोटासा विषय की ह्या योजनेमध्ये नाशिक जिल्हा हा पोखरा अंतर्गत करण्यात यावा आणि तसंच शेत बांधावरचे म्हणजे खरीप आणि रब्बी या 2 ज्या हंगाम असतात शेतकऱ्यांचे, कारण आज शेती ही फक्त मजुरामुळे तोट्यात गेलेली आहे. आम्ही पण शेतकऱ्याचे मुलं आहोत, आम्ही पण शेती करतो. तर आमची एवढी एक विनंती आहे की
की शासनाने शेतबांधावरचे खरीप आणि रब्बी हे 2 हंगामातील जे काही पिकाचे असते, जसं ऑनलाईन पीक पाहणी आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये 100 मनुष्य दिवस जर दिले तर त्यात सुद्धा आम्ही शेतकरी आणि आम्ही रोजगार सेवक एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. या ठिकाणी आंधळे सरांनी सांगितलं की ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवताना ग्राम रोजगार सेवक या योजनेचा कणा आहे आणि त्याला न्याय मिळावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि आज ही योजना अतिशय यशस्वीरित्या राबवली जाते आहे. बंधू भगिनी, आपण बघतोय आज आपल्या याचं 4थं वर्ष आपण साजरा करतोय संघटनेचं. तर कुठल्याही याला संघटनेचं स्वरूप आलं तर जो असंघटित आपला जो सगळा सेक्टर असतो त्याला काहीतरी विशिष्ट दिशा मिळते आणि काहीतरी एक विचार मिळतो. त्या निमित्ताने आपले जे संमेलन होतात त्याचं फलित ते आहे. आता आपण बघितलं की ग्राम रोजगार सेवकांना माझ्या अगोदर माझ्या नंतर भरपूर लोक बोलतील की ग्राम रोजगार सेवक हा आपल्या योजनेचा कणा आहे. आणि आता याप्रमाणे झालं. आता मी 2 दिवस पुण्याला योजनेचं ट्रेनिंग करून आलो आणि त्यावेळेला पण हा विषय झाला की शेतकऱ्यांना लखपती बनवण्याच्या अगोदर ग्राम रोजगार सेवक लखपती झाला पाहिजे. पण ग्राम रोजगार सेवक लखपती करणं हे ग्राम रोजगार सेवकाच्या हातात आहे. तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आम्ही तिथे गेलो, तुम्हाला माहिती असेल विक्रमगड तालुक्यामध्ये जेवढे ग्राम रोजगार सेवक आहेत ते सर्व लखपती झालेले आहेत. त्याचं मानधन वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त आहे. असा आपल्या बाजूचा जिल्हा आहे. आणि तुम्ही जर आपल्या याच्यावर गेले तर 72 लाख रुपये घेणारा ग्राम रोजगार सेवक महाराष्ट्रामध्ये आहे. 72 लाख रुपये. त्याच्यामुळे जसं योजनेला निधीची कमतरता नाही तसं ग्राम रोजगार सेवकाला कामाची कमतरता नाही. सगळ्यात पहिले तुम्ही सगळ्यात डोक्यावर हे काढलं पाहिजे की जुनी रोजगार हमी योजना आणि मनरेगामध्ये फरक झालेला आहे. योजनेमध्ये रोज बदल होत आहे. त्याच्यामुळे मागे त्याला काम आणि फक्त माती काम करायचं रोजगार मनरेगा असेल तर त्याच्यामध्ये JCB आणि भरपूर यंत्र सामोरे आलेले. त्याच्यामुळे आता माती कामाच्या मानसिकतेतून आपण बाहेर पडायची गरज आहे. आताचा नवीन शास्त्रज्ञ असं आलेलं आहे की 60% कामं ही वैयक्तिक लाभाची मनरेगामध्ये झाली पाहिजे. आणि जर वैयक्तिक लाभाची कामं घ्यायची असतील तर याच्यात त्या रोजगार सेवकाचा सर्वात मोठा रोल येतो की त्याला 260 कामांपैकी कुठले कामं आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होऊ शकतील याची माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्याकरता कुठले कागदपत्र लागतात, त्याच्या अटी शर्ती काय लावतात निवडीच्या त्या माहिती पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाची कामं आराखड्यात आली येतील. वैयक्तिक लाभाची कामं जास्तीत जास्त आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होतील आणि पर्यायाने आपला जे मानधन आहे आणि ते सुरळीत 12 महिने म्हणजे पावसाळ्यात सुद्धा चालू झालं पाहिजे. आपण जेव्हा बघतो आम्ही भरपूर ठिकाणी जातो त्यावेळेला ज्यावेळेला पाऊस असतो त्यावेळेला ग्रामरोजगार सेवकांना 4-4 महिने मानधनाचे आकडे 0 असतात. तर हे सर्व नियोजन करण्याची जी कार्यवाही आहे ती सुदैवाने आता आपण त्या स्टेजला आहोत. आराखड्याच्या मिटिंगा चालू असतात जिथं ग्रामपंचायतचे निवडणुका असतील तेवढ्या ग्रामपंचायती वगळून आता GPDPच्या ज्या ग्रामसभा सुरू आहेत तिथं आपण या वर्षाचं नियोजन करतोय. तर सुरुवातीला आराखड्यामध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवा जेणेकरून वर्षभर आपला रोजगार कसा चालू राहील याचं नियोजन करा. पहिले स्वार्थ बघा मग परमार्थ बघा. मी नेहमी सांगतो की ज्याला तुम्ही गोठा द्या त्याला नुसता गोठा देऊ नका, त्याला फळबागेची जोड द्या. त्याच्याशिवाय कुठलाही गोठा मंजूर करू नका की जेणेकरून फळबागेमध्ये तो लाभार्थी आला तर तुमचे 3 वर्षापर्यंत त्याचे वर्ष टिकतात आणि 3 वर्षापर्यंत त्याच्यावरचं मानधन सुरू राहतं. असे काही स्थानिक पातळीवर आपल्याला काही गोष्टी आपल्यामध्ये ठरवून घ्याव्या लागतील आणि थोडं हुशारीने काम करावं लागेल. तर या अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, आपल्या इतर तालुक्यामध्ये काय चाललं आहे, तुम्ही आता जेव्हा सगळ्या जिल्ह्यात इथं आलेले आहात त्यावेळेला तुम्ही ही सर्व माहिती घ्या आणि इथून जाताना निदान तुम्ही जरी लखपती हो अशी आपण जाताना स्वतःची शपथ आणि गाळ पण होणार अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. जानेवारी 1972 साली रोजगार हमी योजनेचा उदय झाला. या योजनेचा अधिकृत कायदा 1977 साली करून या योजनेला फक्त महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आले. त्यावेळी आपल्या राज्यात रोजगार हमी योजना ही 3 वेगवेगळ्या स्वरूपात विकास योजना म्हणून राबविण्यात येत होत्या. पहिली योजना म्हणजे जवाहर रोजगार योजना,
दुसरी ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना आणि तिसरी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. 2006 साली या योजनेचे कायद्यात रूपांतर करून केंद्र शासनाने 2005 अधिनियमा अंतर्गत संपूर्ण देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. नमस्कार, मी शरद पवार प्रजापती, पंचायत समिती सिन्नर या ठिकाणी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी म्हणून काम बघतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना याचे खऱ्या अर्थाने आदरणीय नंदकुमार सर, महाराष्ट्र राज्याचे सचिव आणि नागपूर आयुक्त शंतनू गोरे सर यांच्या मार्गदर्शन किंवा प्रेरणास्थानानुसार माध्यमातून ग्राम रोजगार सेवक संघटना आणि मनरेगाच्या माध्यमातून जो विकास ग्रामीण भागापर्यंत पोहोचला तो पीपीटीच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करण्यात आला. तर या निमित्तानं पुणेशहराच्या सर्व पोहोचवणाऱ्या आणि ग्राम रोजगार सेवक संघटनेलाही धन्यवाद देईल. आणि तदनंतर महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे विकासात्मक दृष्टिकोन साधताना खेड्याकडे चला ही हाक महात्मा गांधीजींनी दिली आणि ही हाक देताना शासनानं महात्मा गांधीजींच्या नावानं ही योजना सुरू केली आणि ती तळागाळापर्यंत पोहोचली अशी ही मनरेगा योजना. तर या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आदरणीय शीतलताई सांगळे यांना विनंती करतो की मार्गदर्शन करावं. रोजगार सेवक व मनरेगा संघटना यांच्या जिल्हास्तरीय अधिवेशन आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले अधिवेशनाचे अध्यक्ष आदरणीय राजू देसले साहेब, आदरणीय नयन पाटील साहेब, आदरणीय नितीन कुमार मुंडावरे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेले जिल्ह्यातून आलेले ग्राम रोजगार सेवक असेल, वेगवेगळ्या संघटना असेल, आज आपण म्हणतो की गावाचा विकास करायचा आहे. गावाच्या विकासासाठी एवढी मोठी जिल्ह्याची यंत्रणा आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. आणि खरं तर मला सांगायला आनंद होईल की ग्रामपंचायत परिषद असेल पण त्यातल्या त्यात खरा ग्रामीण भागात ग्राउंडवर काम करणारा ग्रामसेवक आणि ग्राम रोजगार सेवक आहे. कारण वरतून फक्त सूचना दिल्या जातात पण अंमलबजावणी खरं तर हे खालचे लोक करत असतात. तर आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला जे अधिवेशनासाठी मार्गदर्शन करणार आले ते जास्तीत जास्त आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपण वर्षभरात कसं काम उभं केलं पाहिजे. मला एवढंच बोलायचं आहे की गावचा विकास म्हणजे त्या गावातील लोक असतील, मुलं असतील, वृद्ध लोक असतील, त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या शिक्षणाचा विचार करून, आरोग्याचा विचार करून, त्यांच्या ज्या स्थानिक ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी खरं तर हा विकास महत्त्वाचा आहे. आणि आपण ते काम करत असताना चांगलं असो, थोडं असो, मोठं असो, अडचणी खूप येतात. हे मलाही माहिती, तुम्हालाही खूप अडचणी आहेत. काम करत असताना अडचणींचा काहीतरी सोल्युशन निघत असतं. छोटं काम असेल तर ते शासनापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. तर नक्कीच तुमच्या काही अडचणी असेल तर आम्ही त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. आणि आपण जी अंमलबजावणी करतायत, जो ग्रामीण भागातला जो शेवटचा घटक आहे त्यासाठी आपण काम करावं एवढीच आपल्याला सूचना करते आणि थांबते. धन्यवाद. ग्राम रोजगार सेवक व मनरेगा संघटना नाशिक जिल्हा यांचा जिल्हास्तरीय अधिवेशनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी देसले, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्रीमती आशिना वित्तल, त्याचबरोबर रवींद्रजी परदेशी, नयन पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व 16 मुलाचे मार्गदर्शक आणि समोर उपस्थित असलेले माझे तरुण बंधू भगिनी, सर्वप्रथम तर मी आपल्या सगळ्यांचे सिन्नर तालुक्यामध्ये मनापासून स्वागत करते. आणि मला आनंद होत आहे की ह्या जिल्हास्तरीय अधिवेशनाचं जे सुरुवात खऱ्या अर्थाने झाली आहे आपल्या सिन्नर तालुक्यापासून झालेली आहे. खरं तर
ग्राम रोजगार सेवक हा कॉन्सेप्ट ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अजून लोकांना माहित नाही साहेब, याचं दुर्दैव आहे. मी ज्यावेळेस जिल्हा परिषदला निवडून आले त्यावेळेस मी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्रत्येक ग्रामपंचायतीचा आढावा घेत होते. त्यावेळेस असं लक्षात आलं का लोकांना तर जाऊ द्या, ग्रामपंचायतच्या सदस्यांना सुद्धा ग्राम रोजगार सेवक काय असतो किंवा ग्राम रोजगारची योजना काय असते माहिती नाही. आणि हे खरंच दुर्दैव आहे. अक्षरशः काही लोकांना 14 वित्तचा आराखडा काय असतो, तुमचा ग्राम रोजगाराचा जो आपण आराखडा असतो तो वार्षिक आराखडा काय असतो, त्याच्यामध्ये आपण काय धरू शकतो काय धरू शकत नाही, त्याला किती आपल्याला कुशल अकुशल त्याचे जे पर्सेंटेज ठरलेले, अक्षरशः लोकांना याबद्दल काहीही माहिती नाही. जॉब कार्ड कोणाचे काढायचे असतात, कोण त्याच्यासाठी पात्र असतं, आपण काम कशा पद्धतीने करू शकतो. म्हणून खऱ्या अर्थाने आज आपल्या अधिवेशनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना फक्त एवढीच विनंती करू शकते की सर्वप्रथम तुम्ही ग्राम रोजगार योजना ही काय आहे ही लोकांपर्यंत थोडी तरी कळू द्या. किमान लोकांना त्याचा अर्थ काय आहे किंवा त्याच्यामध्ये आपण काय धरू शकतो एवढं जरी कळलं तर खऱ्या अर्थाने तुमचं अधिवेशन आणि तुमच्या सगळ्या लोकांचं कष्ट हे कुठेतरी चॅनलाइज होईल असं मला वाटतं. कारण की अनेक वेळेस असं होतं की सेवकांना काम करायची खूप इच्छा असते पण त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा त्यांना ती संधी दिली जात नाही किंवा त्यांना तेवढं सिरियसली घेतलं जात नाही. ग्राम रोजगार सेवक कोण आहे गावात विचारलं तर लोकांना माहित नसतं की ग्राम रोजगार सेवक कोण आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे एक तुम्ही प्लॅटफॉर्म निर्माण करा ज्या माध्यमातून लोकांना तुमची योजना किती मोठी आहे ही खऱ्या अर्थाने दिसेल. आणि माझ्या मते मी दरवेळेस ग्रामपंचायतीमध्ये जाते त्यावेळेस त्यांना आवर्जून सांगते की तुम्ही ग्राम रोजगार योजनेमध्ये अक्षरशः कितीही कोटीचं काम आणि कितीही मोठं काम धरू शकता, त्याला कोणतीही मर्यादा नसते. पण लोकांच्या डोक्यात तो कॉन्सेप्टच बसत नाहीये. म्हणून कुठेतरी याच्यामध्ये तुम्ही असेल आम्ही असेल आमच्यासारखे लोकप्रतिनिधी असतील आमच्या किंवा शासकीय अधिकारी असतील यांचं सुद्धा ते तेवढंच काम आहे की आपण लोकांपर्यंत ही योजना पोहोचवणं. याच्यामध्ये वैयक्तिक लाभ कोणते, वैयक्तिक लाभाच्या योजना काय आहे आणि सार्वजनिक लाभाच्या योजना कोणत्या आहेत, कुशल अकुशल मध्ये आपण कसं काम करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात गावांमध्ये बदल आपण ह्या ग्राम रोजगार योजनेच्या माध्यमातून करू शकतो हे लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी पोहोचवायला हवं. आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये हा एक खूप मोठा गेम चेंजर राहणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. हळूहळू बदल होत आहे, हळूहळू बदल होईलही आणि मला खात्री आहे की आपण सगळे जे ग्राम रोजगार सेवक आहात हे अतिशय मनापासून आपल्या गावामध्ये काम करू. कारण की खऱ्या अर्थाने माझ्या मते भरपूर गावांमधले ग्राम रोजगार सेवक हे त्याच गावातले रहिवासी आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावाचा विकास व्हायला हवा आणि त्यांच्या हातून जर तो विकास होत असेल त्यांचा जर हातभार त्याला लागत असेल तर निश्चितपणे तो एक खूप कौतुकाची गोष्ट ही तुमच्यासाठी सुद्धा राहणार आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही ज्यावेळेस आराखडा बनवत असता त्या आराखड्यामध्ये आपल्या गावातील सर्वांगीण गोष्टीचा विचार करून त्या आराखड्याचे निर्माण करा. त्याच्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये जे तुमचा सभा होते त्या सभेमध्ये लोकांना हा कॉन्सेप्ट समजावून सांगा, त्याच्यामध्ये कामं काय करायची ते समजावून सांगा आणि प्राधान्याने तुमचे जे शिवार रस्ते आहेत प्रत्येक गावातले त्या शिवार रस्त्यांचा तुम्ही प्राधान्याने याच्यामध्ये समावेश करून हे आपण कसे करू शकतो याचा आपण विचार करायला हवा. कारण की आपल्याला माहिती आहे शिवार रस्त्यांसाठी अशी कोणतीही शासनाची योजना नाहीये. आता पानांची योजना आलेली आहे मात्र तरी देखील त्याला टाइम खूप लागतो आणि शिवार रस्ते जर आपण MIDGS मध्ये धरले तर खऱ्या अर्थाने त्याचं काम चांगल्या पद्धतीने होतं, एक तर क्वालिटी मेंटेन राहते कारण की गावातल्याच लोकांचे जॉब कार्ड असतात आणि गावातलेच लोक काम करत असतात. म्हणून आपला रस्ता करत असताना आपण आपला रस्ता चांगला हो हीच भावनेने काम करतो आणि म्हणून क्वालिटी मेंटेन होते या गोष्टीमध्ये. म्हणून आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गावात राहणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी झालेली आहे, सगळे लोक वस्तीवर राहायला गेलेले आहेत. म्हणून शिवार रस्ते असतील, अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की स्वच्छ भारत अभियानामध्ये काही लोकांनी जेव्हा जुने सांगितले होते की त्यांच्याकडे टॉयलेट्स आहे मात्र त्यांनी ते असेच बोगस डॉक्युमेंट जोडलेले आहे, अशा लोकांकडे अजून टॉयलेट्स नाही ते सुद्धा माझ्या मते आपण MIDGS मध्ये धरू शकतो. अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना आपण याच्यात धरू शकतो. तर या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून एक चांगला आपल्या गावाचा सर्वांगीण विकास होईल, अनेक लोकांना वैयक्तिक लाभ मिळेल अशा पद्धतीचा जर आपण आराखडा तयार केला तर निश्चितपणे मला खूप आनंद होईल. त्याचबरोबर आमच्यासारखे लोकप्रतिनिधी असेल यांच्याकडनं जरी तुम्हाला काही अपेक्षा असेल आम्ही जरी तुम्हाला काही मदत करू शकलो तर निश्चितपणे आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद होईल आणि आम्ही याच्यासाठी सहकार्य करायला निश्चितपणे आपल्यासाठी
पूर्णपणे हजर आहोत हे सुद्धा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते. मी जास्त वेळ घेणार नाही कारण की अतिशय दिग्गज व्यक्ती इथे त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपल्यासाठी इथे आलेले आहेत. मात्र आपण सगळे इथे जमलात आणि एक चांगलं अधिवेशन आपल्या ह्या तालुक्यामध्ये घडून आणलेलं आहे. जिल्हास्तरीय या ग्राम रोजगार योजना असेल किंवा मनरेगा असेल, ह्या दोन्हीच्या आपण कशा पद्धतीने एक लार्ज स्केल काम करू शकतो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. आणि राज्यस्तरीय किंवा महाराष्ट्राच्या स्तरावरती आपला जिल्हा कसा उजळून निघेल आणि ह्या 2 सेक्टरमध्ये आपण मॅक्सिमम काम कसं करू शकू या सगळ्यासाठी आपण सगळे एकत्रित मिळून प्रयत्न करूया ही मी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे व्यक्त करते. पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं, मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी संघटनेचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि आपले 2 शब्द संपवते. धन्यवाद. जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक व मनरेगा संघटना यांचं हे आजचं हे 4थं जिल्हास्तरीय अधिवेशन. या अधिवेशनासाठी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र कॉम्रेड राजूजी देसले, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटेताई, आपल्याला आताच मार्गदर्शन करून गेलेले माजी आमदार राजाभाऊजी बाजी, मान्य शीतलताई सांगले, त्याचप्रमाणे माझे सहकारी नयनजी पाटील, उपस्थित सर्वच मान्यवर, अनिलजी बुचकुल, मनोहर आंधळे, राजाराम शिरसाट आणि समस्त ग्रामसेवक बंधू, सर्वप्रथम ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं मी माझ्यातर्फे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याला 18,52,000 मनुष्य दिन इतकं काम करण्याचं टार्गेट हे शासनाने दिलं होतं आणि ते आपण सप्टेंबरमध्येच पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. निश्चित आपण सगळ्यांनी आता व्यक्त केलेल्या जे मनोगत ग्राम रोजगार सेवक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कणा आहे या सगळ्या मनरेगा योजनेचा, याबद्दल काही दुमत नाही. आणि या योजनेचं यश जे काही आहे ते करण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा हा तुमचाच आहे. कारण तुम्ही स्थानिक आहात, त्या गावातील आहात, त्या गावातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, त्या गावातली लोक तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ग्राम रोजगार सेवक हा अत्यंत भरीव काम या सगळ्या याच्यामध्ये करू शकतो. आता एक अमृत सरोवर योजना आलेली आहे. अमृत सरोवर योजनेमध्ये सुद्धा जे काही आपले वॉटर बॉडीज आहेत, एकतर नवीन वॉटर बॉडीज आपल्याला करायचे आहेत किंवा ज्या जुन्या वॉटर बॉडीज आहेत त्याच्या दुरुस्ती आपल्याला याच्यात करता येणार आहे. परंतु आपल्याकडे 1972ला जो दुष्काळ झाला त्यावेळेच्या रोजगार हमीमध्ये बऱ्याच ठिकाणी गाव तलाव झालेले आहेत. त्यामुळे नवीन साईट्स जवळजवळ कमी आहेत किंवा नाहीच आहेत अशी परिस्थिती आहे. परंतु अशा असतानाही ज्या जुने गाव तलाव आहे किंवा पाझर तलाव आहे याचं गाळ काढण्याचा कार्यक्रम हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकतो. आपल्याला 75 जिल्ह्यामध्ये वॉटर बॉडीज करण्याचं मिनिमम टार्गेट आहे जे 2024 पर्यंत पूर्ण करायचं आहे. पण 2024च्या आत आपण अजूनही हे कामं खूप घेऊ शकतात. हे ग्राम रोजगार सेवक सुचवू शकतात की आमच्या गावातलं ही वॉटर बॉडी आहे, हिची दुरुस्ती करणं गरजेचं आहे किंवा याचं गाळ काढणं गरजेचं आहे. याच्यात प्रामुख्याने ज्या ज्या गावांमध्ये टँकरचा पाणी पुरवठा गेल्या वर्षामध्ये 2-3 वर्षात करावा लागला असे गावं जर घेतले, असे सुचवले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडून काम होऊ शकतं. ग्राम रोजगार सेवकाचा लेबर बजेट तयार करण्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि त्याचा सक्रिय सहभाग असणं खूप गरजेचं आहे. पण आपल्या लेबर बजेटची कशी परिस्थिती आहे? आपण लेबर बजेट करतो, पण लेबर बजेट किती रिअलिस्टिक असतं याचं आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला गेल्या वर्षी आपण जो आराखडा केला लेबर बजेटचा 2,64,00,000 मनुष्य दिन निर्मिती होईल इतक्या कामांचा आपण आराखडा केला. आणि हे होत असताना पुन्हा पुरवणी आराखडा केला. पुरवणी आराखडा जवळजवळ 90 लाख मनुष्य दिनाचा केला. म्हणजे दोन्हींचा जर विचार केला तर 3.5 कोटी मनुष्य दिनाचा आपण लेबर आराखडा केला. पण आपलं साध्य किती होतं? 20 लाख मनुष्य दिवस. मुळात पुरवणी आराखडा केव्हा केला पाहिजे? मूळ आराखड्यातले घेतलेले सगळे कामं संपल्यानंतर पुरवणी आराखडा आपण घेतला पाहिजे.
परंतु असं होत नाही. दरवर्षी माथा ते पायथा आपल्या शिवार फेरी होतात, आपण फिरतो आणि हे काम घेतलं पाहिजे, तसं होत नाही. हे दुर्दैव आहे. हे सगळं जे काही कामं चाललेली आहेत हे आपल्या आता मॅकॅनिकली आपण फक्त करायचं, एक शासनाची दरवर्षी सांगितलेलं म्हणून करतो, त्या पद्धतीने आपण करतो आहे. हे योग्य नाही. त्यामुळे योजनेच्या यशस्वीतेला अडचणी ह्या निर्माण होत आहे. आणि हे आता लक्षात आल्यामुळे आता शासनाने काय सांगितलं तुम्हाला, किती वर्षाचं नियोजन करायला सांगितलं सांगता येईल कुठल्या ग्रामरोजगार सेवकाला? आहे कल्पना? दशवर्षी नियोजन आपल्याला करायचं आहे. 10 वर्षामध्ये ते गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे. याचा जलयुक्तशी सुद्धा सांगड आहे. जलयुक्तची पण कामं होत आहेत, त्याच्याबरोबरच आपली ही सुद्धा कामं झाली पाहिजे. जे लाभार्थी आहे तो लाभार्थी म्हणजे आता मगाशी पण त्यांनी जसं सांगितलं की आता सार्वजनिक कामाव्यतिरिक्त वैयक्तिक लाभाचे सुद्धा या मनरेगामध्ये आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये जो कुठला लाभार्थी आहे त्याला सक्षम करायचं आहे. लखपती आपण म्हणतो, लखपती सिंबॉलिक आहे. लखपती म्हणजे पैशामध्ये आनंद मिळतो किंवा तो माणूस चांगला होतो असं नाही. तर लखपतीचा अर्थ असा आहे की तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे, आनंदी राहिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याला मदत द्यायची. मग व्यक्तिगत लाभाची योजना देताना त्याचे विहीर असेल, तलाव असेल, फळबाग लागवड असेल, नाडेप आहे, असे वेगवेगळे गोठा आहे, घरकुल आहे, असे वेगवेगळे जे काही त्याला लाभ आहे ते सगळे लाभ त्याला द्यायचे आहे. आणि हे देताना दशवार्षिक मध्ये आपल्याला तो विचार करायचा आहे की पहिल्या वर्षात त्याला गरज कुठली आहे, दुसऱ्या वर्षात कुठली आहे, तिसऱ्या वर्षात कुठली आहे, आणि त्याला अशा वेगवेगळ्या प्रकारे ह्या लाभाची सांगड आपल्याला घालायची आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला सक्षम करायचं आहे. आणि याच्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांचा रोल हा खूप मोठा आहे. आपण दशवार्षिक योजना प्रत्येक तालुक्यातील एकेका गावाची केलेली आहे, प्लॅन केलेला आहे. आणि आता लवकरच आपल्याला संपूर्ण तुमच्या तालुक्याचा म्हणजे पर्यायी जिल्ह्याच्या सर्व गावांचा दशवार्षिक योजनेचा आपल्याला आराखडा तयार करायचा आहे. यासाठी सर्व ग्राम रोजगार सेवकांनी सक्रिय सहभागी होऊन तो रिअलिस्टिक आराखडा तयार करावा असं मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो. दुसरं आधार सीडिंगचं एक काम सुरू आहे. प्रत्येक लाभार्थ्याचं आधार सीडिंग करणं फार गरजेचं आहे. हे सगळं तर जो का आपलं डीबीटी चालू झालेला आहे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, पैसे जे आहे त्याच्या अकाउंटमध्ये जात आहेत, त्यासाठी आधार सीडिंग ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण आता कुठंतरी 70-80% आलेलो आहे. अजूनही 20-25% काम बाकी आहे. ते काम पूर्ण करण्यामध्ये सर्व ग्रामरोजगार सेवकांनी फार महत्वाचा रोल करणं आवश्यक आहे. जो डाटा आहे आधारचा तो उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. बघा, बऱ्याच लोकांचे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट होत आहे कारण आपण आधारचा डाटा त्याचा व्यवस्थित दिलेला नाही, त्याच्या अकाउंटचा डाटा व्यवस्थित दिलेला नाही. म्हणजे एखादा मजूर काम करतो, त्याला 8 ते 10 दिवसामध्ये मजुरी जायला पाहिजे, परंतु 3 जाता ते ट्रान्झॅक्शन रिजेक्ट होतं आणि ते रिप्रोसेस व्हायला मग खूप वेळ जातो. हे योग्य नाही. तो अंगमेहनतीचे काम करणारा तो मजूर आहे, त्याला वेळेवरती त्याचा जो काही मजुरी आहे ती मिळणं फार आवश्यक आहे. मगाशी पानंद रस्त्यांचा पण त्यांनी उल्लेख केला. खूप चांगली योजना मातोश्री पानंद योजना ही राज्य शासनाने लागू केलेली आहे रोजगार हमी योजनेमध्ये. यापूर्वीचे जे काही रस्ते होते ते तुम्ही फक्त मुरुम टाकत होते, म्हणजे तो 1 वर्ष पण तो रस्ता टिकत नव्हता. आता तर जे काही त्यांनी प्लॅन करून दिलेला आहे तो पीडब्ल्यूडीच्या धर्तीवरती करून दिला आहे, त्याच्यात खडीकरण सुद्धा आहे. आणि असे जर मोठ्या प्रमाणात तुम्ही रस्ते घेतले तर त्याला आमदार निधीची जोड देऊन फक्त मग त्याच्यावरती डांबरीकरणाचा टॉप टाकता येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातले रस्ते हे होऊ शकतात. यासाठी सुद्धा ग्रामरोजगार सेवकांनी सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मग अशी ग्रामरोजगार सेवकांना दर 5 वर्षांनी टांकी तलवार असते वगैरे असा उल्लेख झालेला आहे. तर शेवटी त्यांना काढून टाकण्याचे अधिकार ग्राम सभेचे आहे. ही लोकशाही आहे. परंतु एक गोष्ट निश्चित मी सांगू शकतो की गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये जो खूप चांगला परफॉर्मिंग ग्रामरोजगार सेवक आहे, परंतु त्याला असं किती ग्रामरोजगार सेवक काढले हे जर संघटनेने डाटा आम्हाला दिला आणि खरंच असं निदर्शनास आलं असं होत आहे तर निश्चित आम्ही शासनाला त्या बाबतीमध्ये लिहू की बाबा याच्यामध्ये काहीतरी परत तो ग्रामरोजगार ग्रामसभेचा ठराव हा ठेवता येईल की विखंडित करता येईल असे काही अधिकार द्या. ते निश्चित देते. संघटनेने जर आम्हाला तसा डाटा दिला आणि याच्या वारंवार गोष्टी होतात हे जर निदर्शनास आलं तर त्या बाबतीमध्ये निश्चितच हे करता येईल. मग अशी एका सरपंचांनी सांगितलं की आमच्या स्किल पेमेंट येत नाहीये. मित्रांनो,
अडचणी जशा तुम्ही सांगितल्या, अडचणी आमच्या पण निदर्शनास आलेल्या आहेत. स्किल पेमेंट येतं. पूर्वी काय केलं, वेंडर सगळे ग्रामपंचायती ठेवल्या. स्किलचं पेमेंट डायरेक्ट ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतीच्या अकाउंटला यायचं आणि त्यानंतर त्याचं वाटप होत नव्हतं. 3-3, 4-4, 6-6 महिने वेगवेगळ्या तक्रारी पण त्या बाबतीमध्ये आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही यावेळी कडक धोरण स्वीकारलेलं आहे. वेंडर ग्रामपंचायत राहणार नाही स्किलसाठी. स्किलसाठीचा वेंडर जो आहे तो जो कोण सप्लायर आहे तोच राहील. आणि आम्ही आता ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करतो आहे. ज्यांनी ग्रामपंचायत वेंडर नेमावं म्हणून ते डिटेल्स दिलेले आम्ही ते रिजेक्ट केलेले आहे. तर या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही ग्रामसेवकांना सांगा की हे होणार नाही. हा मेसेज हा खालीपर्यंत जाणं आवश्यक आहे. स्किल पेमेंटचा मोठा अडथळा ग्रामपंचायती होत आहेत हे आमच्या निदर्शनास आलेला आहे. आता जो काही रस्त्यांचा बाबतचा विषय आहे, आपण आराखड्यामध्ये 9,000 रस्ते घेतलेले 2022-23च्या, पण सुरू रस्ते फक्त 435 आहेत आणि शेवटचे 3 महिने बाकी आहेत. म्हणजे हा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते हे घ्यायला पाहिजे. आणि आता शेवटचा महत्वाचा मुद्दा जो प्रत्येकाने मांडलेला आहे की तुम्ही लाभार्थ्याला लखपती करायला लागले, ग्रामरोजगार सेवकाचा काय विचार करणार. निश्चित आहे तुम्हाला शासनाने भोग दिला, अनुदान जास्त दिलं, आम्हालाही आनंद आहे, आमचं काही म्हणणं नाही. परंतु वस्तुस्थिती काय, थोडा आरसा पण आपण बघितला पाहिजे. शासनाने जे काही सुरुवातीला तुम्हाला कमी अनुदान देत होते, आता 1000 मॅन्डेट जर झाले तर तुम्हाला 6% शासन देणार आहे. 1001 पासून 2000 पर्यंत 4% देणार आहे आणि 2001च्या पुढे 2.5% देणार आहे. बरोबर. म्हणजे 1000 मॅन्डेट जर केले तर साधारण 15,000 रुपये तुम्हाला मिळतात. आता जिल्ह्यातले आपले 21 लाख मनुष्य दिन झालं, आपण म्हटलं आपलं टार्गेट झालं, आपण एकमेकाचं अभिनंदन केलं. पण त्याचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं, स्टॅटिस्टिक्स काय म्हणतात माहितीये का, स्टॅटिस्टिक्स हे माणसाला मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण म्हटलो 18 लाख टार्गेट होतं, 21 लाख केलं, आपण खूप काम केलं. पण वस्तुस्थिती जर बघितली त्या 21 लाखातले 10 लाख मॅन्डेट घरकुलाचे आहे. घरकुलामध्ये काय रोल आहे आपला, काहीही रोल नाही. बरोबर. राहिले 11 लाख मॅन्डेट. 11 लाख मॅन्डेट्स पैकी 5 लाख मॅन्डेट्स ही यंत्रणेच्या कामांची आहे. यंत्रणेच्या कामांमध्ये ग्रामरोजगार सेवकांचा काय रोल आहे, म्हणजे आपण फक्त 5 लाख मॅन्डेटचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये त्यातही 100% रोल आपला नाही. परंतु आपण असं जोडू की आपला या सगळ्या याच्यामध्ये रोल आहे. 10 लाख मॅन्डेटचे 256 रुपयाप्रमाणे जर पैसे घेतले आणि त्याचे 6% आपण केले तर ती रक्कम जी होते ती साधारण 1,54,00,000 होते. म्हणजे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,54,00,000 घरकुलाचे कामं झाले म्हणून ग्रामरोजगार सेवकाच्या मानधनामध्ये एवढी रक्कम आलेली आहे. आणि 1200 ग्रामरोजगार सेवक हे आपल्या जिल्ह्यातले आहे. त्या 1,54,00,000 आपण 1200 ने विभागलं तर ती रक्कम होते 12,800 रुपये. आणि त्याचे निम्मे यंत्रणेची कामं आहेत म्हणजे ते 6,400. म्हणजे 7 महिन्यामध्ये 19,200 रुपये पर हेड ग्रामरोजगार सेवक जे आलेले, ज्याच्यामध्ये ग्रामरोजगार सेवकाचा तसा डायरेक्ट कोणताही सहभाग नाही. थोडा हा पण आपण विचार केला पाहिजे. या पद्धतीने पण शासन आपल्याला स्ट्रेंथन करण्यासाठी मदत करताय. साधारण 3,000 रुपये पर मंथ ही आपण घेईल. परंतु हा जरी भाग असला, हा सोडूया, फक्त मी एक आरसा दाखवायचा म्हणून सांगितलं. परंतु आपण सक्षम होणे आपल्याच हातात आहे. आपण जितके जास्तीत जास्त कामं घ्यायला तितकं जास्तीत जास्त मानधन हे आपल्याला मिळणार आहे. आणि परफॉर्म करून जर अन्याय होत असेल तर त्यासाठी जिल्हा प्रशासन निश्चितच तुमच्या पाठीशी राहील ही या ठिकाणी ग्वाही देतो. आपण मनरेगा जी आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये अजून राबवू, प्रभावीपणे राबवू. अनेक शेतकरी, अनेक लाभार्थी हे सक्षम होतील याच्यातून आणि अशा विविध यशोगाथा आपण राज्याला दाखवू शकू अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेले ग्रामरोजगार सेवक, त्याचप्रमाणे मजूर, सरपंच
आणि हा आयटेक संलग्न असलेल्या संघटनेचे पदाधिकारी सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्या आशा रिपोर्टर संघटनेच्या जिल्ह्याच्या सचिव सुवर्णा मेतकर, श्री परिसर संघटनेच्या नेत्या हसीनाताई शेख, त्याचप्रमाणे रेणुकाताई वंजारी, वीज कामगार संघटनेच्या नेत्या, आयटेकचे जिल्हा संघटक भीमा पाटील. प्रथमतः आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात हे 4थं अधिवेशन आपण 5वं अधिवेशन आहे, 4थं चुकून झालेलं आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सिन्नर तालुक्याच्या सर्व ग्रामरोजगार सेवकांनी त्यांना मदत करणाऱ्यांनी जे योगदान दिलं आणि अतिशय चांगलं देखणं असं जिल्हा अधिवेशन घेतलं, याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून सिन्नरकरांचं आपण अभिनंदन करू. आपण या अधिवेशनाच्या निमित्ताने आपलं उद्दिष्ट होतं, मुंडवरे साहेबांनी आपला आरसा दाखवलेला आहे, परंतु या निमित्तानं ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पाहिलं जातं ते अतिशय आम्हाला खेदाने नमूद करावं असं वाटतं. ज्या देशाला रोजगार हमीची योजना देशाला महाराष्ट्राने दिली, तो महाराष्ट्र भारताच्या नकाशावरती रोजगार हमीमध्ये कितवा क्रमांक आहे याचं आपलं दुःख सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या जिल्ह्याने जरी आपलं टार्गेट पूर्ण केलं असेल, परंतु आपण ज्या बिहारला आपण म्हणायचो की बिहार महाराष्ट्रावरती जीवन जगतो, पण ह्याच रोजगार हमीने बिहारच्या माणसाला नाशिकमध्ये येण्याचं बंद करून गावातल्या माणसाला गावात रोजगार मिळायला लागलेला आहे आणि आज बिहार अग्रस्थानी आहे. याचा आपल्याला नक्कीच अभिमानच वाटला पाहिजे भारतीय म्हणून, याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. ग्रामरोजगार सेवकांच्या बाबतीत साहेब मी सांगू इच्छितो की आमचे बहुसंख्य ग्रामरोजगार सेवक हे ग्रॅज्युएट झालेले आहेत. अनेक ग्रामरोजगार सेवक MA सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. BSc ऍग्री झालेले आहेत. हे उच्च शिक्षण घेऊन या देशातलं केंद्र आणि राज्य सरकार योग्य पद्धतीने रोजगार देऊ शकत नाही आणि म्हणून परिस्थितीने ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे. याचा आम्हाला दुःख नाही, मात्र अभिमान मात्र आहे की आम्ही कष्ट करून ह्या रोजगाराच्या हमीमध्ये काम करतोय. आम्ही स्वतःचा विचार करत नाही, तर गावातल्या शेवटच्या माणसाला रोजगार निर्मिती करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामरोजगार सेवक काम करतोय, याचा आम्हाला अभिमान वाटतो. परंतु ज्यांचा रोजगार मिळतोय त्या मजुरांचा प्रश्न, त्या मजुरा इतके तरी पैसे आम्हाला मिळावे ती साधी माफक अपेक्षा आहे, फार म्हणजे अपेक्षा करत नाही. आज आम्ही अभिमानाने सांगतो की 103 वर्ष आयटेक संघटनेचा जन्म होऊन झालेला आहे. या 103 वर्षामध्ये आम्ही अनेक असंघटित कामगारांना, योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती देश पातळीवरती, राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये संघर्ष करतोय. साहेब दुर्दैवाने मला असं वाटतं की आपण एखाद्याच्या नावाने टिळा लावतो आणि टिळा लावून फिरतो असं आपण म्हणतो. तसं ह्या रोजगार हमीचा टिळा लावून आमचे ग्रामरोजगार सेवक फिरतायत आणि 24 तास आशाने पाहत आहेत की एक दिवस आमचा येईल आणि ग्रामरोजगार सेवकाला सरकार योग्य पद्धतीने न्याय देईल, या अपेक्षेने आम्ही काम करतो. आणि ह्या योजनेमध्ये काम करताना दुर्दैवाने मला असं वाटतं आम्हाला की आम्ही अपेक्षा करतो की आज तुम्ही स्टॅटिस्टिक्स ज्या पद्धतीने मांडलं ती खरोखर ग्रामरोजगार सेवक विचार नक्कीच करू आम्ही त्या पद्धतीने. परंतु आम्हाला दुःख असं आहे की ग्रामरोजगार सेवकाचा रोल मनरेगामध्ये अतिशय महत्वाचा आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करताना ज्या पद्धतीने आम्ही सातत्याने पाहत आहोत या 12-15 वर्षामध्ये सातत्याने ग्रामसेवकांचा या योजनेवरती बहिष्कार वर्षातले 15 जवळपास 50% दिवस त्याच्यावरतीच निघून जातात की ग्रामसेवकांना या काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, ही जबाबदारी घेऊन त्यांना काही उपयोग नाही, ही भावना आहे. म्हणून आमची पहिली मागणी आहे की ग्रामरोजगार सेवकांना जो काही अधिकार दिलेला आहे याचा थेट जबाबदारी द्यावी आणि थेट मनरेगाचं ICDSच्या धर्तीवरती स्वतंत्र केडर तयार करावं आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामरोजगार सेवकांना न्याय द्यावा, ही आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही तर ही भूमिका घेऊन काम करत आहोत. आम्हाला सुरुवात माहिती आहे की 0.50% म्हणजे 50 पैसे आपल्याला मिळत होते 1000 रुपयाच्या कामावरती. अतिशय वाईट परिस्थितीतून आम्ही हे काम करत होतो. मला आठवतं मी ज्या दिवशी ग्रामरोजगार सेवकांची संघटना 2008 मध्ये बांधली
त्याच्यातले साहेब फक्त 25% ग्रामरोजगार सेवकच आज काम करतायत. बहुतेकांनी काम सोडून दिलं, कारण वर्षभर काम करून जर महिन्याला 3,000 रुपये 2,000 रुपये फक्त मिळत असतील तर हे काम करून उपयोग काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आमची भूमिका आहे की कामाचा मोबदला जो काही मिळतोय तो अतिशय तुटपुंजा आहे. आज 6%, 4% ज्या पद्धतीचा बदल झालेला आहे, हा बदल सुद्धा सातत्याने आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केलेला आहे. या ठिकाणचे नाशिक जिल्ह्यातील आमचे अनेक ग्रामरोजगार सेवक आहेत. तुकाराम देशमुख आमच्या इथे बसलेले आहेत. अनेक ग्रामरोजगार सेवक आहेत की नागपूरमध्ये त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यानंतर आम्हाला काही गोष्टी पुढे जायला मदत झाली. कारण मनरेगा चालली पाहिजे, मनरेगा वाचली पाहिजे, या भूमिकेतून आयकर संघटना काम करते आहे. आणि म्हणून जे काही बदल मानधनामध्ये झाले ते सुद्धा पुढे आम्हाला आयते दिले नाही, तर ते संघर्षातून मिळवलेले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज प्रश्न आहे की आम्ही ज्या पद्धतीने स्वप्न पाहत आहोत, फार स्वप्न आमचं वेगळं नाही. आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं की राजस्थान असेल, इतर राज्य असतील, मुंडावर साहेब त्या ठिकाणी त्यांना निश्चित स्वरूपाचा मोबदला दिला जातो आणि प्रोत्साहन पण त्यांना इतर भत्ता दिला जातो. परंतु महाराष्ट्रामध्ये हे का होत नाही याचा आम्हाला दुःख आहे. महाराष्ट्राचे मंत्री महोदय सातत्याने म्हणतायत की आम्ही त्यांना फिक्स मानधन चालू करू, प्रायव्हेट तत्वावरती काही जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे, अजून नाशिक आमचं बाकी आहे. त्याच्यावरती आमचं म्हणणं आहे की हे काय प्रायव्हेटीकरणाचं काम नाही. रोजगार हमीचा इतिहास सर्व महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आमची मागणी आहे की राज्य सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे की दरमहा निश्चित स्वरूपाचा त्यांना मोबदला देण्याचा, तो लवकरात लवकर व्हावा आणि ग्राम रोजगार सेवकांना न्याय द्यावा, ही भूमिका आमच्या आपल्या समोर व्यक्त करतो. येणाऱ्या 28 तारखेला 28 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवक नागपूरमध्ये भव्य असा मोर्चा काढून सरकारने दिलेलं आश्वासन पाळलंच पाहिजे यासाठी संघर्षाला उतरणार आहोत. आणि नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य सर्व ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने सहभागी होईल 28 डिसेंबरच्या मोर्चामध्ये व्हावं असं मी आपल्याला या प्रसंगी आवाहन करतो. आणि हा मोर्चा जो आहे, या मोर्चाच्या आधी साहेब आम्ही 2 वर्ष पाहिलं, कोरोना काळामध्ये आपण तुम्ही पाहिलं असेल की सगळ्यांना कोरोना युद्ध म्हणून सन्मान झाला. आमच्या ग्रामरोजगार सेवकांनी या 2 वर्षामध्ये जे काम केले मनरेगाचं की स्वतःचा विचार न करता आपला आजारी पडू की माहित नाही, काही ठिकाणी पोलिसांच्या लाठ्या पण खाल्ल्या, परंतु गावचं काम झालं पाहिजे म्हणून तालुक्यापर्यंत गेले. मात्र सरकारने सर्व ग्रामरोजगार सेवक आणि मनरेगा केंद्राचे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणत्याच प्रकारे कोरोनाचा त्यांना प्रोत्साहन भत्ता सुद्धा दिला नाही. आणि कोरोना योद्धा सन्मान मनरेगाच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचा झाला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारने दखल घेतली नाही. याचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी दुःख व्यक्त करावं वाटतं. आणि मला एक कर्मचारी आमच्या जळगाव जिल्ह्यातला कामावर असताना मनरेगा केंद्राचे कर्मचारी याचा कोरोनाने निधन झालं आणि तो कामावर होता. आज ती फॅमिली रस्त्यावरती आली आहे. जी काय मदत आम्हाला करायची होती ती आम्ही केली. आमच्या आशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर 50 लाखाचा विमा मिळाला. पण दुर्दैवाने आम्हाला सांगावं वाटतं की केंद्र सरकारने ग्राम रोजगार सेवक आणि मनरेगा कर्मचाऱ्यांचा समावेश त्याच्यामध्ये केला नाही. आज आम्ही सांगतो साहेब की अनेक ग्राम रोजगार सेवक लग्नाच्या वयाचे आहेत, परंतु लग्न होऊ शकत नाही कारण प्रत्येक पॉलिसीचा विचारतात पगार किती तुला. ही नवीन समस्या आहे. आज सरकार नवीन रोजगार देऊ शकत नाही. कंत्राटी मनरेगा कर्मचाऱ्यांची सुद्धा हीच अवस्था आहे. काहींना वाटतं की आम्ही अधिकारी झालो, परंतु वास्तव प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून आज आमची मागणी आहे की ग्राम रोजगार सेवक आणि मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना यांना तुम्ही सरकार परमनंट एकावेळेस करू शकत नाही, परंतु आमचं म्हणणं आहे की ते सुद्धा जे कायम कर्मचारी आहेत त्यांच्या सोबत पूर्ण वेळ काम करतात. म्हणून इतर आपण आपला देशाचे पंतप्रधान नेहमी सांगतात की अमेरिकेसारखी आपली प्रगती झाली पाहिजे, आपला देश एक क्रमांकावर गेला पाहिजे. पण त्या अमेरिकेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना, योजना कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक पगार दिला जातो. हे महाराष्ट्रामध्ये भारतात झालं पाहिजे याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत साहेब, कारण ती काळाची गरज आहे. कारण त्यांना आज रोजगार आहे, उद्या निघून जाईल. म्हणून अमेरिकेचं धोरण नुसतं आपण सांगून चालणार नाही, तर त्यांच्या चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या देशामध्ये झाल्या पाहिजेत. पण येणाऱ्या काळामध्ये आमची अपेक्षा आहे
मनरेगा कर्मचारी जर राजस्थानमध्ये आणि इतर राज्यामध्ये त्यांना परमनंट कर्मचाऱ्यांसारखा वेतन आणि इतर सुविधा मिळत असतील तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाल्या पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 2 वर्ष कोरोना काळामध्ये ग्राम रोजगार सेवक आपले योगदान दिलेले, आपलं काम केलेलं आहे. पण येणाऱ्या काळात आपण दिल्लीमध्ये सुद्धा आणि येणाऱ्या काळात आपण डिसेंबर महिन्यामध्ये आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून पहिला मोर्चा आपला डिसेंबरला 28 तारखेला आपण करणार आहोत. आणि बजेटच्या आधी, महाराष्ट्राच्या बजेटच्या आधी महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवकांचं राज्याचं अधिवेशन आपल्या नाशिक जिल्ह्याचे नवीन जे आता नवीन आपले पदाधिकारी होतील हे महाराष्ट्राचं राज्याचं ग्राम रोजगार सेवकांचं आणि मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचं राज्य अधिवेशन आपण नाशिक मध्ये घेणार आहोत. आणि याची जबाबदारी नाशिक जिल्ह्याचे सर्व ग्राम रोजगार सेवक आणि मनरेगा कंत्राटी कर्मचारी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे अधिवेशन यशस्वी करण्याकरता सिन्नर तालुक्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, जिल्ह्याच्या सर्व प्रशासनाने मदत केली. मी अपेक्षा करतो मंडळ साहेब की तुम्ही असेपर्यंत ते अधिवेशन जरूर व्हावं आणि तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की तुम्ही जाणीव करून हे अधिवेशन यशस्वी करण्याला मदत करा. आणि हे नेतृत्व हे अधिवेशनाच्या नियोजनामध्ये मुंडावळे साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य कराल हा शब्द मी तुमच्याकडनं तुम्ही दिला नाही तर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा व्यक्त करतो. कारण तुम्हाला जाणीव आहे आणि आम्हाला आमचं दुःख तुम्हाला माहिती आहे. म्हणून या निमित्तानं येणारं 2023 हे जे वर्ष आहे ते ग्राम रोजगार सेवक आणि मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचं ओळख या महाराष्ट्राला होण्यासाठी आयटक संघटना जिल्ह्यामध्ये जाऊन सर्वांना जागृत करून येणाऱ्या काळात जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे की आम्हाला किमान वेतनाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आमचा बांधकाम कामगार रोज कामावरती गेला साहेब तर तो 600 रुपये 800 रुपये रोज घेतो. म्हणून आमची मागणी आहे की ग्राम रोजगार सेवक असेल, कंत्राटी मनरेगा कर्मचारी असेल यांना किमान वेतन 18,000 रुपये मिळालं पाहिजे. हा संघर्ष आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. यासाठी आयकर संघटना काम करणार आहे. यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. या ठिकाणी काही ठराव सुद्धा आपण दुसऱ्या सत्रामध्ये करणार आहोत. ग्राम रोजगार सेवकांना मोबाईल भत्ता मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे? मिळाला पाहिजे. आमच्या आशाताई काम करतात, आम्हाला 100 रुपये देतात राज्य सरकार आणि केंद्र सरकार. परंतु आमची भूमिका आहे की आजकाल प्रत्येक काम ऑनलाईन झालेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला मोबाईल भत्ता सुरू झाला पाहिजे. आम्हाला प्रवास भत्ता 500 रुपये मिळत होते साहेब, परंतु अनेक तालुक्यामध्ये आजही त्यांना प्रवास भत्ता दिला जात नाही. जे काही आपल्या जिल्ह्याला निधी येतो त्याच्यातून पैसे पगारावरती खर्च होऊन जातात, निधी शिल्लक राहत नाही. मार्च संपलं की आमचं देणं घेणं संपलं असं सांगितलं जातं. परंतु आमची भूमिका आहे की तालुक्याला जायला आज पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत. ग्राम रोजगार सेवकाला तालुक्याला जर जायचं असेल तर 100 रुपयाचं पेट्रोल दिवसाला लागतं. महिन्यातून 10 चक्रा जरी मारलं तरी 1000 रुपये लागतात. राज्य सरकारने 500 रुपये दिले तेही मिळत नाही. म्हणून येणाऱ्या काळात ग्राम रोजगार सेवकांना किमान दर महिन्याला 1500 रुपये प्रवास भत्ता मिळाला पाहिजे. ही सुद्धा मागणी घेऊन आपल्याला पुढचा संघर्ष करायचा. आणि आमची मागणी आहे की मनरेगामध्ये साहेब काम कधी चालू होईल. आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत मजूर त्या मजुराला मजुरी वेळेवरती आणि योग्य पद्धतीने मिळायला पाहिजे. काही राज्यामध्ये 350 रुपये मजुरी एका दिवसाला मिळते. आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. म्हणून आमची मागणी आहे किमान मजुरी 350 रुपये मजुरांना मजुरी मिळाली पाहिजे. ही सुद्धा मागणी ग्राम रोजगार सेवक संघटना करत आहे आणि त्याचा सुद्धा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे. म्हणून आम्ही एक गोष्ट मी सांगू इच्छितो मुंडावळे साहेब आपल्याला, मी प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाला सांगतो की प्रत्येक गावामध्ये तुमचे मजुरांचे नाते हे जवळच असलं पाहिजे. ते मजूर तुमच्या सोबत असतील तर तुम्ही योजना राबवू शकता. आणि जो गरजवंत आहे त्याच्याशी मैत्री करणं, त्या रक्ताचं नातं निर्माण करणं ही आपल्या ग्राम रोजगार सेवकांची जबाबदारी आहे. कोण आहे मनरेगाचा मजूर? जो भूमिहीन आहे, जो गावामध्ये शेती त्याला नाही, जगण्याचं उदरनिर्वाहाचं साधन नाही, असे मजूर यांची एकजूट सुद्धा बांधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मनरेगाच्या मजुरांना संघटित करण्याचं काम प्रत्येक ग्राम रोजगार सेवकांना करावं लागेल आणि ते केल्याशिवाय आपल्या गावाचा विकास आपण करू शकणार नाही. श्रीमंतरीताई म्हटल्या की आपल्या ग्राम रोजगार सेवकांची गावात ओळखच झालेली नाही. मी तुम्हाला विनंती करतो 2023च्या वर्षामध्ये आपण संकल्प करूया
की आपला ग्राम रोजगार सेवकाचं उद्दिष्ट काय, रोजगार हमीच्या योजनेचं उद्दिष्ट काय, यासाठी आपण 1 जानेवारी पासून तर 26 जानेवारी पर्यंत एक मोहीम राबवूया की मनरेगा म्हणजे काय याचे पत्रक छापण्याची जबाबदारी संघटना घेईल आणि तुमची जबाबदारी राहील की ते पत्रक प्रत्येक गावाच्या माणसापर्यंत देण्याचं काम आपण सर्वांनी करावं असं मी आपल्याला या प्रसंगी आवाहन करतो. आपण या अधिवेशनाच्या निमित्तानं मुंडवणे साहेबांना गोळ्या घ्यायच्या, जेवण बाकी आहे, परंतु त्यांना परत पण जायचं आहे नाशिकला, तर ते आपल्या सर्व प्रेमाखातर इथं आले. साहेब, आमची इच्छा आहे की जी गोष्ट गेल्या 2 वर्षापूर्वी नाशिकमध्ये झाली होती, राज्यात झाली होती, की आपल्याला कल्पना आहे की कुटुंबाला 100 दिवस ही संकल्पना आहे. मला वाटतं ही खरी फसवणूक आहे. कुटुंबाला 100 दिवस काय उपयोग नाही. ज्याला गरज आहे ते 100 दिवस काम कुटुंबातले 3 लोक म्हणजे 30 दिवस होते एका माणसाला भेटतात. म्हणून आमची मागणी आहे आणि आपलं महाराष्ट्र सरकार म्हणतं की 365 दिवस आम्ही तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ. परंतु आम्हाला अभ्यास आम्ही पण केलेला आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्या तिजोरीतून रोजगार हमीवर पैसे काढत नाही साहेब, हे अतिशय दुर्दैव आहे. केंद्राचा आलेला पैसा सुद्धा वेळेवरती गाव पातळीवरती आणि ग्राम रोजगार सेवकांच्या पगारापर्यंत पोहोचत नाही. तोही पैसा इतर रेल्वेमध्ये फिरवला जातो आणि उशीर होतो आपल्या सर्व याच्यामध्ये. म्हणून आमची मागणी आहे की 100 दिवस नाही तर प्रत्येक व्यक्तीला 365 दिवस काम मिळालं पाहिजे. हे मजुरांना सोबत घेऊन आपल्याला आंदोलन करायचं. कारण या देशामध्ये सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही, सगळ्यांना काम सरकार देऊ शकत नाही, ही आकडेवारी आपल्या समोर आहे. म्हणून आपली मागणी आहे की मजुराला 365 दिवस काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळात रोजगार आम्ही बळकट करा आणि रोजगार आम्ही चालवा, ही आपलं ब्रीद वाक्य आपल्या संघटनेचं आहे. आपण योजनेमधल्या उणीवा दाखवून ते पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या संघटनेचं हे धोरण आहे. साहेब, आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या माहिती करता सांगतो, दुर्दैवाने आम्हाला काही लोकांना अँटी करप्शन मध्ये पकडून द्यावं लागलं. हा सिन्नर तालुका आहे. ही वेळ का आली की जर गावातल्या लोकांचे कामं थांबवण्याचं काम काही अधिकारी चुकून करत असतील त्यांना सुद्धा आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही आपली भूमिका आहे. भ्रष्टाचार फक्त कोणीतरी बोलून दूर होत नसतो, त्याच्या विरोधात उभं राहावं लागतं. म्हणून आपली संघटना भगतसिंगाचं नाव नुसतं घेतलंय, 100 वर्षाचा इतिहास सांगत नाही तर कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आपण करतो. म्हणून येणाऱ्या काळात मुंडवणे साहेब तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा हा प्रथम क्रमांकाचा रोजगार हमीचा जिल्हा होईल, यासाठी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. हे आश्वासन मी आपल्याला देतो. आम्हाला अभिमान आहे की पेठ तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने काम अतिशय चांगल्या पद्धतीने सातत्याने होत आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पेठ पॅटर्न हा सिन्नर पॅटर्न सिन्नरला पण व्हायला पाहिजे, नाशिक तालुक्यात पण व्हायला पाहिजे, येवल्यात पण व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं आपण उपक्रम हातामध्ये घेऊन पेठ प्रमाणे सर्व ग्राम रोजगार सेवकांना चांगला मोबदला मिळेल, आपल्या जिल्ह्यामध्ये पण चांगलं काम होईल, यासाठी मुंडवणे साहेब तुम्ही पुढाकार घ्या असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि या उद्घाटनाच्या सत्राच्या निमित्ताने समारोप करताना एकच सांगेल बांधवांनो की आपण एकत्र राहिलो, संघटना मजबूत राहिली तर आपला स्वतःचाही विकास होतो. आणि आपला सर्व विकास करायचा असेल तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावं लागेल, आपण शिकलेलो आहोत, आपण संघटित झालं पाहिजे आणि अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. हे आपण नक्की करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करू असं आपल्या समोर आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आपल्या आदरणीय मुंडवणे साहेब आणि सर्व अधिकारी आणि या अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणारे सर्व आंदोलन बिस्कुट आणि सर्व टीम आणि सिन्नर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व ग्राम रोजगार सेवकांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.